उन्हाळ्यातील आरोग्य टिप्स. उन्हाळ्यामध्ये तुम्हाला थकवा, डोकेदुखी, डिहायड्रेशन, चक्कर असे काही त्रास जाणवत आहेत का? तर ह्या 5 सोप्या टिप्स नक्की ट्राय करा. उन्हाळा म्हणजे केवळ उष्णता नसते, तर उष्माघात, डिहायड्रेशन यांचा धोका वाढतो. त्यामुळं स्वतःची काळजी घ्या, कुटुंबियांची काळजी घ्या. ह्या आरोग्य टिप्स फॉलो करा आणि तुमचा उन्हाळा सुसह्य करा. आस्क युअर क्वेशन्स टू डॉक्टर सीरीज मधला आजचा पहिला एपिसोड. उन्हाळ्यामध्ये काय काळजी घ्यावी? नमस्कार, मी डॉक्टर सरिता. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत निरोगी उन्हाळ्यासाठी 5 महत्त्वाच्या आरोग्य टिप्स. उन्हाळ्यामध्ये शरीरातील पाणी आणि ऊर्जा दोन्ही कमी होत असतं. त्यामुळे योग्य काळजी घेणं खूप आवश्यक असतं. तर यासाठी सर्वात पहिली टिप आहे म्हणजे हायड्रेशन. भरपूर पाणी प्या. 2.5 ते 3 लिटर पाणी पिणं आवश्यक असतं. फक्त तहान लागल्यावरच पाणी पिऊ नका. तर थोड्या थोड्या वेळानं पाणी पिण्याची सवय लावा. यामुळे डिहायड्रेशन आणि थकवा कमी होत असतो. दुसरी टिप, सन प्रोटेक्शन. उन्हाळ्यामध्ये शक्यतो 12 ते 4 या वेळेत घराबाहेर पडू नका. पण घराबाहेर पडावे लागले तर सन प्रोटेक्शन करा. म्हणजे स्कार्फ, गॉगल, कॅप यांचा वापर करा. सनस्क्रीन लोशन अप्लाय करा. तिसरी गोष्ट म्हणजे डाएट. उन्हाळ्यामध्ये पचनशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे पचायला हलका, सकस असा आहार घ्या. शक्यतो ताजे अन्न घ्या. तळलेले, तेलकट, मसालेदार, जंक फूड हे अव्हॉइड करा. आणि आहारामध्ये फ्रुट्स, सॅलड्स यांचा वापर करा. फ्रुट्समध्ये पाणीदार फळं जसं की टरबूज, कलिंगड, संत्री यांचा समावेश करा. यामुळे इलेक्ट्रोलाइट्स मेंटेन राहतात. चौथी गोष्ट म्हणजे शरीराला थंडावा देणारी पेय आहारामध्ये समाविष्ट करा. ही पेय कोणती आहेत? लिंबू सरबत, नारळ पाणी, ताक या गोष्टींचा आहारात समावेश करा. यामुळे शरीराला थंडावा मिळतो आणि पचनशक्ती देखील सुधारते. यामुळे पचन नीट होण्यास मदत होते. पाचवी गोष्ट म्हणजे वॉर्निंग साइन्स. उष्माघाताच्या डोकेदुखी, डोकं जड वाटणं, थकवा, चक्कर हे उष्माघाताची सुरुवातीची लक्षणं असू शकतात. त्यामुळं असं काही त्रास जाणवला तर विश्रांती घ्या. शरीर थंड ठेवा. शरीराला थंडावा देणाऱ्या गोष्टी करा आणि डॉक्टरांचा सल्ला देखील घ्या. होमिओपॅथीमध्ये अशा सीझनल प्रॉब्लेमसाठी फक्त तात्पुरता इलाज न करता शरीर आतून संतुलित राहील अशी ट्रीटमेंट दिली जाते. प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. त्यामुळे होमिओपॅथिक ट्रीटमेंटमध्ये इंडिव्हिज्युअलाइज्ड अप्रोच असतो. त्यामुळे होमिओपॅथिक ट्रीटमेंटसाठी तुम्ही क्वालिफाईड होमिओपॅथिक डॉक्टरांचा सल्ला घ्या. उन्हाळा म्हणजे केवळ उष्णता नसते, तर उष्माघात, डिहायड्रेशन यांचा धोका वाढतो. त्यामुळं स्वतःची काळजी घ्या, कुटुंबियांची काळजी घ्या. ह्या आरोग्य टिप्स फॉलो करा आणि तुमचा उन्हाळा सुसह्य करा. मी सांगितलेल्या या 5 आरोग्य टिप्स नक्की फॉलो करा. तुमचे क्वेशन्स कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी त्यांचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. आल्हाददायक उन्हाळ्यासाठी आरोग्य टिप्स हा संपूर्ण व्हिडिओ YouTube चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून पूर्ण व्हिडिओ पाहू शकता. असेच हेल्थ व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.